मंडळी नमस्कार, मी चंद्रकांत आणि तुम्ही पाहताय ते जनमंतक मराठी। मी जे आहे ते लातूर शहरामध्ये आर्वी गाव आहे आणि आर्वी गावची आज ग्रामसभा होती। तर या आर्वी गावच्या ग्रामसभेमध्ये किती मोठा गोंधळ उठलाय ते तो पलीकडे दाखवा। हां, ते पलीकडे फार मोठा गोंधळ उठलाय। ह्या जी महिला आहेत त्या माझ्या पाठीमाग आहेत। विषय काय तर आपल्या एरियामध्ये आपल्या वस्तीमध्ये जे आहे ते दारूचं दुकान आहे आणि ते अवैधपणे त्याच्यामुळं संसार उद्ध्वस्त होत आहेत। ह्या मुद्द्यासाठी ही ग्रामसभा घेण्यात आलेली आहे। 1 वर्ष अगोदर देखील जे आहे त्या देशी दारू दुकानाच्या बद्दल त्याचा परवाना रद्द करावा यासाठीची ही सगळी ही पद्धत सुरू होती। आता माझ्यासोबत काही महिला आहेत। का तुम्ही इथं जमलात मावशी? आम्ही आर्वी ग्रामपंचायतमध्ये आम्ही सरस्वती नगरमध्ये राहतो। सरस्वती नगरमध्ये सध्या चोरीचं प्रमाण जास्त वाढले। आम्हाला चिखल असल्यामुळे आम्हाला येता जाता येत नाही आणि आमच्याकडून असं म्हटलं जाते की तुमचं आमच्या ग्रामपंचायतला मतदान नाही। तर मतदान नसल्यामुळं आमची कोणतीच व्यवस्था केलेली नाही आणि ह्यांनी आमच्याकडून रोड टॅक्स घेणार, पण आणखीन लाईटीचं पूर्ण घेणार, त्यांनी नळपट्टी घेणार, आणखीन रोडचं कामच नाही, रोडचं काम नाही, नाल्या नाही, गदारोजी लागलाय। लाईट नाही आमच्याकडे, गदारोजी लागलाय ते देशी दारूच्या दुकानाबद्दल झालाय। मग त्याच्यावर आक्षेप नाही का तुमचा? आक्षेप तर 100% आहे। दारूबंदी व्हावी याच्यावर आक्षेप 100% आहे। आज एक विचार करा, ज्या साईडला नॉनव्हेजचं दुकान आहे आणि मध्यंतरी एका महिलेचं घर आहे आणि साईडला लगेच दारूचं दुकान आहे। एक विचार करा, मी आज महिला म्हणून बोलत नाही तर एक आई म्हणून किंवा एकाची पत्नी म्हणून मी बोलते। तिनं त्या घरात जाते वेळेस नॉनव्हेज न खाणाऱ्या माणसाचं जर तोंड एखाद्या वेळेस बघितलं तर जर समोर जर एक जिवंत प्राणी जर आपल्याला मारतो त्याची हिंसा कुणाला, त्याचं पाप माती कुणाच्या बसणार आहे? ते मेन मुद्दा ऐका। माझा मूळ मुद्दा आहे का, आर्वीत जे हे दारू दुकान दिलं किंवा त्याची जे ग्रामपंचायतना ते म्हणतात की ऐनवेळी तो विषय आला, अचानकपणे त्या ठरावामध्ये घातला आहे का ना, त्याच्यामध्ये सूचक पण महिलाच आहे आणि अनुमोदक पण महिलाच आहे। महिलाच दारूच्या दुकानाची मागणी करते आहे आणि त्याला समर्थन महिलाच करते आणि आज तुम्हीच महिला आहेत की तुम्हीच म्हणताय की दारूचं दुकान बंद करा। त्याचं आम्हाला काहीच माहिती नाही, त्याचं आम्हाला काहीच माहित नाही आणि दारूही बंद व्हावी माहित नाही असंही नाही। मग दारू चालू राहू दे का? नाही, आता ती तुमचे जेंट्सचे प्रश्न आहेत, लेडीज ना काय बोलायचं? अख्खेचे संसार उद्ध्वस्त होतात। तुम्ही दोन्हीकडून आम्हाला बोलूच देईनात ना, इकडून दाबायला तर तिकडून दाबायला। फार माझी वाईट परिस्थिती आहे मावशी, दारूमुळे वाईट परिस्थिती होती। बंद व्हावं 1 वर्ष, अहो 1 वर्ष नाही 1 वर्ष यांनी ठराव घेतला की आम्ही दारूचं दुकान बंद करतोय म्हणून। ह्याच ह्याच्यामध्ये 15 ऑगस्टला ठराव घेतला, अजून 1 वर्ष होते तरी ते बंद होत नाही। बंद तर व्हायला पाहिजे, दारूचं पूर्ण बंद व्हायला सरपंच जे आहेत ते सदस्य जे आहेत ते सर्वांनी मिळून एकत्रित बसून त्या दारूच्या दुकानला त्यांनी लॉक लावावं आणि दारू बंद करावी आणि आम्हाला निवांत जीवन जगता येईल या पद्धतीनं आर्वी सरपंचाने सहकार्य करावं एवढीच विनंती। मावशी, आता दारूमुळे आता सगळे मुलं वगैरे पेतात, ते पुरुष मंडळी पेते दारू, असे धिंगाणे भांडणं वगैरे होतात तुमच्या एरियामध्ये? होतात की आम्हाला 8च्या नंतर बाहेर निघायचं भीती झाली, 7-8लाच रोडला यायची भीती झाली आम्हाला। 7-8 वाजताच बाहेर यायची भीती झाली, खूप झाली। लाईट नाही, एकतर खूप अंधार आहे आमच्या रोडला, पाण्याची सोय नाही, नळाच्या नाल्या नाहीत, रोड तर येऊन बघितल्यावर चलाही ना गेले रोड। आम्हाला आता सुद्धा येताना गाडी वळवता येत नाही आम्हाला, पूर्ण गाडी, आमचा इतका प्रॉब्लेम आहे। आणि ह्यांना येऊन बोललं की ह्यांनी कारनिराळा करतात, बोलल्याने ऐकल्याने करतात। आम्हाला कसं आहे काय म्हणले काय म्हणले तुम्ही या नवऱ्याने फलाटे घेतले तेव्हा बसलो गप्पी, पण आता आला वर तवाड करून हे काय म्हणल्या, सगळ्या लहान आहेत माझ्यापेक्षा, मी मोठी आहे म्हणून मला बोलायला लावल्या। तर तसं म्हणलं ग्रामसेवक हेवट, मग काय बोलायचं, काय यायचं, कसं करायचं सांगा हे आता आमच्याकडे लई प्रॉब्लेम आहे। मावशी मला सांगा, लातूर जे आहे माझ्या मते फक्त रस्ता आतमध्ये आहे, शहराजवळ असून अशा पद्धतीने जर समजा हे सगळं कारभार चालत असेल, आता महिला आल्या, त्या सगळा गोंधळ सुरू झालाय, एकमेकाला शिव्या देणं असेल, या सगळ्या गोष्टी सुरू आहेत। महिला म्हणून आता काय, आता जास्त तर माझ्या महिलांचा याच्यामध्ये सहभाग आहे या ग्रामपंचायतमध्ये जास्त। आणि मोठा प्रश्न कचऱ्याचा आहे सर। आम्ही असं ढीग गोळा करून आमच्या घरासमोर जाळतो, कचरेवाली गाडी सुद्धा येत नाही, कसलीच नाही। आणि आम्ही असं गोळा करून वेगळा गाईला ओला कचरा देतो आणि वाळलेल्या घरापुढे जाळतात अक्षरशः काडी लावून। कारभार बघणाऱ्यापैकी जास्त महिला आहेत त्या ग्रामपंचायतमध्ये असं म्हणतोय मी। हो, आम्हाला काम
माहिती आता ही दुसरी वेळ आहे आम्ही ग्रामसभेवर चांगल्या आलेलो. बरोबर वाईट बी घसरते आणि वाईट बरोबर चांगले बी घसरते असं झाले चांगल्या बाया कामासाठीच येतात इतर म्हणायला ना तुम्ही ग्रामपंचायत मध्ये येतात बाया नाही नाही, सदस्य महिला जास्त आहेत असं म्हणालोय मी. सदस्य महिला ही चौकट फिरतात ना मग सगळ्याच जणी चौकट फिरायला सगळेच कशा तर मला काय म्हणायचंय आमचे पत्र्याचे घर आहेत तर त्यांना टॅक्स किती आहे 700 रुपये घेतला जातो आमच्याकडून 1000 रुपये स्लॅबचे घर आहेत त्यांना आहे 1700 रुपये त्यांच्याकडून घेतला जातो 2500 रुपये हे कोणी शिकवलंय तुम्हाला टॅक्स घ्या ना तुमचा जे सरकार मान्य टॅक्स आहे ना तोच टॅक्स आमच्याकडून घ्या वरचा पैसा कशासाठी वरचा पैसे कशासाठी 1700च्या जागेवर तुम्ही जर 2-2 हजार रुपये जर घेता म्हणल्यावर काय करायचं? कोणाकरता प्रशासकाला तक्रार केली नाही का? आम्हाला इथं बोलायला चान्स तरी माहिती भेटत आहे नाही का तर काय माहिती इथं आम्हाला सरपंचाच्या व्यतिरिक्त कोणच माहित नाही सरपंचाची ही ओळख नाही ग्रामसेवकांची साखळी आहे पूर्ण इथं आर्मी ग्रामपंचायत मध्ये पूर्ण साखळी आहे साखळी प्लॅन न पूर्ण ग्रामसेवक येतो आणि तेवढा फोन आला की ग्रामसेवक तेवढंच बोलणार लगेच निघून जाणार अशा पद्धतीची साखळी आहे इथं मतदान नाही तर आम्ही काही करू शकत नाही आमचे मतदान आमच्या गावाकडे आहेत ना आता आम्ही इथे येऊन राहिलेलो आहे टॅक्स घेतात नळपट्टी पण आम्ही काहीच करू शकत नाही मतदान नाही आता आमचं मतदान गावाकडे आम्ही लेकरांच्या शिक्षणासाठी इथं स्थायिक झालेलो आहोत नोकरीसाठी आलेलो आहे खरंच टॅक्स आलेलो. भरताव ना हा, tax भरतो. मतदान नाही मला टॅक्स काय घेतात तुमच्याकडून आमची एवढीच विनंती आहे त्यांना जर आमच्या इकडं जर सडका करायची गरज नसेल किंवा नाल्या बांधायच्या नसतील पाण्याची सोय आमच्यासाठी करायची नसेल तर त्यांनी वैयक्तिक आमचे जेवढे घर आहेत तेवढा टॅक्स घेऊन ये त्या टॅक्समधून आम्ही आमची सोय करतो मग टॅक्स घेऊन ये त्यांनी आमच्याकडून त्यांना सोय करायची नाही ना आमची त्यांनी टॅक्स घेऊन ये आमच्याकडून मंडळी